प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी अपात्र स्वाभिमानी आंबेडकरी समाज नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे विद्यमान प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी श्री सुनील कृष्णात माळी हे शैक्षणिक, तांत्रिक आणि शारीरिकदृष्ट्या अपात्र असूनही उंच इमारतींना ना हरकत दाखले एनओसी देत असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केला आहे। याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत तात्काळ चौकशीची मागणी केली आहे। निवेदनात त्यांनी म्हटले आहे की महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षण अधिनियम 2006 व नियम 2009 तसेच सुधारणा अधिनियम 2023 नुसार मुख्य अग्निशमन अधिकारी पदासाठी राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर येथील स्टेशन ऑफिसर अँड इन्स्ट्रक्टर पदविका आवश्यक आहे। मात्र सदर पात्रता श्री माळी यांच्याकडे नसल्याचा दावा करण्यात आला आहे। तसेच 12 एप्रिल 2021 व 30 मे 2025 रोजीच्या अग्निशमन सेवा संचालनालयाच्या आदेशानुसार फायर ऑडिट व उंच इमारतीच्या एनओसी देण्याचा अधिकार फक्त तांत्रिक पात्रता असलेल्या अधिकाऱ्यांनाच आहे। उंच बांधकामाबाबत देण्यात आलेले परवाने, विशेषतः आमराई परिसरात दिलेला परवाना अपात्र अधिकाऱ्यांच्या अभिप्रायावर दिल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। काही दिवसांपूर्वी विटा येथे झालेल्या आग दुर्घटनेत 4 नागरिकांचा मृत्यू झाल्याची आठवण करून देत अशाच प्रकारची घटना शहरात घडल्यास जबाबदारी कोणाची असेल असा प्रश्नही डॉक्टर कांबळे यांनी उपस्थित केला आहे। श्री माळी यांच्या शारीरिक क्षमतेबाबतही शंका व्यक्त करत त्यांची वैद्यकीय तपासणी मेडिकल बोर्डाकडून करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। गेल्या 2 वर्षात श्री माळी यांनी दिलेल्या सर्व प्राथमिक व अंतिम ना हरकत दाखल्यांची तपासणी करून चुकीचे दाखले रद्द करावेत आणि त्यांना पदावरून दूर करून मात्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी निवेदनात केली आहे। कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या प्रकरणाची काय प्रतिक्रिया येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। स्वाभिमानी आंबेडकरी संघटनेच्या वतीनं आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आपण निवेदन दिलेलं आहे। निवेदनाचा विषय असा आहे की सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचं जे अग्निशमन विभाग जो आहे तो किती कुचकामी ठरलेला आहे ह्याचा आज मी तुम्हाला उदाहरणासहित स्पष्टीकरण देणार आहे। सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेचा सध्याचा प्रभारी विद्यमान अग्निशमन अधिकारी जे आहेत सुनील माळी, ते शैक्षणिकदृष्ट्या पूर्णतः अपात्र आहेत आणि शारीरिकदृष्ट्यासुद्धा ते सक्षम नाहीत। त्यामुळं त्यांना या महापालिकेच्या मुख्य अग्निशमन पदाचा प्रभारी कार्यभार या महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी कोणाच्या सांगण्यावरनं दिला का काय हा प्रश्न आहे। आणि मुळात विषय असा आहे की सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका ही ड वर्गामध्ये येते। ड वर्गाच्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा 70 मीटरच्या वर ज्या इमारतींना बांधकामासाठी एनओसी देणं गरजेचं असतं अग्निशमन विभागाची, ती एनओसी देण्यासाठी सक्षम शैक्षणिक पात्रता धारण केलेला अग्निशमन अधिकारीच ते देऊ शकतो। पण सध्या सुनील माळी यांनी प्रभारी अग्निशमन अधिकारी पदाचा कार्यभार घेतल्यापासून ते आज अखेर त्यांनी 70 मीटरच्या वरच्या ज्या बांधकाम परवान्यांना, इमारतींना जी एनओसी दिलेली आहे ती सगळी नियमबाह्य आहे आणि ती सगळ्या एनओस्या तात्काळ रद्द कराव्यात अशी मागणी आपण आज जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे। त्यानंतर आपण या मुख्य अग्निशमन अधिकारी जे आहेत सुनील माळी यांना तात्काळ त्या पदावरून मुक्त करून त्या ठिकाणी शैक्षणिक पात्रता धारण करणारा एखादा अग्निशमन अधिकारी नेमावा, म्हणजे या सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेतील जनतेच्या जो जीवाशी खेळण्याचा प्रयत्न या महापालिकेच्या आयुक्तांच्या आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहे त्याला कुठंतरी आळा बसेल अशा पद्धतीची आमची आज भावना झाली। मला सांगायचं तात्पर्य इतकंच आहे, आपल्याला लागून कोल्हापूर जिल्हा आहे। कोल्हापूरची जी महापालिका आहे त्या कोल्हापूरच्या महापालिकेमध्ये टर्न टेबल लॅडर म्हणजे 70 मीटरच्या वर ज्या 24-25 मजली इमारती बांधकामं जी झालेली आहेत तिथं काही घटना घडली तर त्या ठिकाणी ती ऑटोमॅटिक शिडी जाऊन तिथल्या लोकांना खाली आणू शकते। पण आपल्या सांगली, मिरज महापालिकेमध्ये टर्न टेबल लॅडर हे नाही। आपल्याकडे जी अग्निशमन विभागाची यंत्रणा आहे ती अक्षरशः नगरपालिकेच्या लेवलची यंत्रणा आहे। 30 फुटाच्या वर आपली शिडी जाऊ शकत नाही। मग असं असताना 24 मजली इमारतींना तुम्ही परमिशन देऊन या महापालिका क्षेत्रातल्या जनतेच्या जीवाशी का खेळताय हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। त्यामुळं विट्यात परवा होरपळून मिली लोक, उपाययोजना नाही आहे।
याचं दुसरं एक उदाहरण सांगतो. या सुनील माळी महापालिकेचे अग्निशमन अधिकारी आहेत, पण सांगली जिल्ह्यातल्या इतर कुठल्याही तालुक्याचा अग्निशमन अधिकारी पदाचा कार्यभार त्यांच्याकडे नाही. याचं कारण का, तर ते शैक्षणिक दृष्ट्या पात्र नाहीत. कारण महापालिका सोडून, सांगली महापालिका सोडून इतर तालुक्यांचा चार्ज कोल्हापूर महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी यांच्याकडे दिलेला आहे. म्हणजे ह्याचा विपर्यास काय होतो की सुनील माळी हे शैक्षणिकदृष्ट्या पात्र नाहीत. मग आयुक्तांचे डोळे कधी उघडणार का? कुठल्या तरी 24 मजली बांधकामाला यांनी दिलेल्या NOCवर मोठा अपघात घडला, 100भर लोक जळून मेली, तर हे आयुक्त सत्यम गांधी त्यांचे डोळे उघडणार का? अशा पद्धतीचा प्रश्न आज जनतेमध्ये निर्माण झालेला आहे. आणि मी माननीय आयुक्त आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब आपणास विनंती करतो, आपण तात्काळ या प्रकरणी सुनील माळींचा कार्यभार काढून घेऊन सक्षम अग्निशमन अधिकारी नेमावा. टर्न टेबल लँडर ह्या उपलब्ध आपल्या महापालिकेमध्ये करावा आणि मग ह्या 24 मजली इमारतींना NOC द्यावी. ह्यापूर्वी दिलेल्या सर्व 24 मजली इमारती 70 मीटरच्या वरच्या या सगळ्या NOC रद्द करा. ही कारवाई जर 15 दिवसात झाली नाही तर माननीय उच्च न्यायालयाकडे आम्ही जनहित याचिका दाखल करणार आहोत, असा मी आज इशारा देतो. जय भीम, जय भारत.